हरियाणाच्या गुरुग्राम इथं 27 वर्षीय मॉडेल दिव्या पाहुजाची मंगळवारी रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली। दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीप गाडोलीची गर्लफ्रेंड होती। दिव्याची मर्डरची कहाणी पूर्ण फिल्मी आहे। हत्येच्या आरोपात पोलिसांनी ज्यांना अटक केली त्यांच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे झाले। पोलिसांनी दिव्याच्या हत्येतील आरोपी अभिजित सिंह, ओम प्रकाश आणि हॉटेलमध्ये काम करणारा हेमराजला अटक केली। ओम प्रकाश आणि हेमराजनं दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असा आरोप आहे। अभिजित सिंहनं दिव्याचा मृतदेह नष्ट करण्यासाठी 10 लाख रुपये दिले होते। त्यानंतर इतर दोन्ही आरोपींनी दिव्याचा मृतदेह अभिजितच्या निळ्या रंगाची BMW कारमधून घेऊन फरार झाले होते। ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली। पोलिसांनी जेव्हा आरोपींची चौकशी केली तेव्हा त्यातील मुख्य आरोपी अभिजित सिंहने सांगितलं, मी हॉटेल सिटी पॉइंटचा मालक आहे। मी हे हॉटेल भाड्याने घेतलंय। या हॉटेलमध्ये दिव्या पाहुजाची गोळी मारून हत्या केली। माझे काही अश्लील फोटो दिव्याकडे होते। त्या फोटोवरून ती मला सातत्याने ब्लॅकमेल करत होती। माझ्याकडे पैशाची मागणी करायची। काही दिवसांपासून तिची पैशाची मागणी वाढत होती। 2 जानेवारीला दिव्याला घेऊन हॉटेलवर पोहोचलो। तिला फोटो डिलीट करण्यास सांगितलं पण तिने केलं नाही। त्यातून वाद झाला आणि रागाच्या भरात मी दिव्याला गोळी मारली असं त्याने कबूल केलं।